ॲन्युअल डेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमामुळे मुलांना प्रोत्साहन भेटते. आणि आपण जी थीम ठेवली होती की पास्ट टू फ्युचरमुळं म्हणजे भूतकाळाचा अभ्यास करून वर्तमान काळावर स्वार होऊन भविष्य बघता येतं आणि त्यानुसार त्या प्रयत्न करता येतात. मुलांना फ्युचर दिसतं, भूतकाळाचा अभ्यास करून वर्तमान काळावर काम करून भविष्यातलं फ्युचर दिसतं मुलांना आणि त्यामुळे पिढी घडते. किती विद्यार्थ्यांना परफॉर्म केला? असं 40-50-60 मुलांनी तर परफॉर्मन्स केला असेल चांगला असं. विद्यार्थ्यांनी तरी छान परफॉर्म केले काय? किती दिवस तयारी होती? खरं तर ही तयारी करण्यासाठी साधारणतः 1 महिना जातो. यामध्ये 1 महिना मुलं तयारी करतात. टीचरांना तयार केलं काही कोरिओग्राफर आहे, कोरिओग्राफरनं आणि टीचर सगळ्यांनी मेहनत घेतलेली आहे. यामध्ये सगळ्याच्या मेहनतीमुळं आज चांगला परफॉर्मन्स होऊ शकला. गेस्ट वगैरे पण आले होते? हा, गेस्ट पण आले होते, एक बालकवी आले होते आणि त्यानंतर नारायण खरास सर बालकवी होते, अकॅडमिक काउन्सिलचे मेंबर होते, चेअरमन होते डॉक्टर जिगे सर, काही नगरसेवक होते. शाळाबद्दल काय सांगणार? शाळेबद्दल खरं तर सांगायचं म्हटलं तर मुलांना आपण जे लहान मुलं घडवण्यासाठी आपण त्यांना वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून त्यांना आपण घडवलं पाहिजे, पुढे नेलं पाहिजे आणि त्या ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून ते शिक्षण घेऊ शकतात चांगल्या पद्धतीनं. आणि जे काही आपण वेगवेगळ्या थीम राबवल्या, मोबाईल थीम वगैरे, हे जे काही मोबाईल आहे, जे आता आपण पुढे चाललो, जसं भविष्याकडे चाललो, आपण वाटचाल करायला लागलो, तसं आपण वेगवेगळ्या आधुनिक यंत्रणांकडे चाललो. ते न जाता खऱ्या अर्थाने जी गरज आहे त्या गरजेकडे आपण गेलो पाहिजे, जेणेकरून मुलांना वाईट सवय लागणार नाही. आजकाल ऑनलाईन पढ़ाईचं काफी चलन आहे, त्याच्यामध्ये ऑनलाईन ऑफलाईन मध्ये काय अंतर आहे? ऑनलाईन ऑफलाईनचा जे आहे त्याच्यामुळं परिणाम तर निश्चित होतो. आपण बऱ्याच वेळेस व्हॉट्सअपला वगैरे मुलांना काहीतरी पाठवतो किंवा वर्कशीट पाठवतो, ते न पाठवता मुलांना आपण हार्डशीट दिली पाहिजे. त्यामुळे काय होतं, मुलं मोबाईलच्या नादी लागत नाही, इतर यांनी नादी लागत नाही. आणि खरं तर पॅरेंट्समध्ये याचा अवेअरनेस यायला पाहिजे की बाकी सोशल मीडिया पाहायला हरकत नाही, पण सोशल मीडियामध्ये काय पाहावं आणि काय नाही पाहावं हे मुलांना पॅरेंट्सनं अवेअरनेस येऊन सांगितलं पाहिजे. पॅरेंट्स, टीचर हे सगळ्यांचं भूमिका फार महत्त्वाची आहे यामध्ये. वार्षिक काय कार्यक्रम असतात सर? वर्षभरामध्ये शाळेमध्ये खूप काही कार्यक्रम असतात. वेगवेगळ्या स्पोर्ट्सच्या ॲक्टिव्हिटीज असतात, अकॅडमिक ॲक्टिव्हिटीज असतात, व्याख्यानमाला असतात, वेगवेगळे अनेक कार्यक्रम, महापुरुषाच्या जयंती असतात, त्यांचं महत्त्व समजून सांगितलं जातं. त्यांना अनेक ॲक्टिव्हिटी वर्षभरात घेतल्या जातात. गरीब मुलांसाठी शाळेमध्ये काय? गरीब मुलांसाठी शाळेमध्ये अनेक ॲक्टिव्हिटीज राबवल्या जातात. जसं की आपण स्कॉलरशिपचे एक्झाम राबवले जातात, त्यामुळे त्यांना कमी फीसमध्ये ॲडमिशन भेटतं. RT आहे. त्यानंतर आम्ही कॉलेजमार्फत 10 मुलांना, जे मुलं खरोखर फीस भरू शकत नाही बाबा, अशा मुलांना आपण संधी देतो किंवा तुम्ही या शिका. आपण त्यांना काय काय करता येईल तेवढी त्यांच्या पॅरेंट्सलाही आपण त्या पद्धतीनं सांगतो की बाबा तुम्ही मुलांना शिकवा, चांगली मुलं असेल तर त्यांना पुढे न्या आणि तुम्ही संधी द्या त्यांना मुलांना. आपण त्यांना आर्थिक सवलत देण्याचे प्रयत्न करतो शाळेच्या माध्यमातून. शेवटच्या प्रश्न, विद्यार्थ्यांना काय संदेश देणार? विद्यार्थ्यांना मी एवढा संदेश देणार आहे की शाळा तर आपण निवडताना निश्चितपणे चांगली शाळा निवडली पाहिजे. त्यानंतर मुलांना आपण आपले जे संस्कार आहेत ते संस्कार देऊन चांगल्या पद्धतीने शिक्षण त्यांना निश्चितपणे दिलं पाहिजे, जेणेकरून मुलांचा सर्वांगीण विकास होईल आणि तो साधला गेला पाहिजे. तुमचं पूर्ण नाव, शाळेचे ॲड्रेस? माझं पूर्ण नाव डॉक्टर चक्रधर गायकवाड. शाळेचे ॲड्रेस? रुद्रा इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल. कुठं आली? मुकुंदवाडी.